नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स हे टॉपिक घेऊन आज मी तुमच्या समोर आलेलो आहे. 12वी पास झाल्याच्या नंतर इंजिनिअरिंगला जाताना किंवा कुठल्याही फील्डला जाताना आता AI ही जी ब्रँच आहे, जवळपास सगळ्याच मुलांना उत्सुकता असते की नेमकं काय AI मध्ये. ओके, डेटा सायन्स म्हणजे नेमकं काय आणि फ्युचर एआयच असणार आहे असं आपण बऱ्याचशा न्यूजपेपर मध्ये वाचत असतो. तर नेमकं एआय काय, हे म्हणजे बेसिक्स ऑफ एआय असा टॉपिक घेऊन मी इथं आलेलो आहे. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूयात. त्याआधी माझ्या चॅनलला म्हणजेच अक्षयज व्ह्यू पॉइंट या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण येत राहणार आहोत. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आता मुद्दामून मी स्टार्टिंगला एक रोबोटची इमेज इथे घेतलेली आहे. रोबोट काहीतरी काम करतोय त्या लॅपटॉपवर असं तिथं दिसतंय. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, तर ॲबिलिटी ऑफ डिजिटल कम्प्युटर ऑर कम्प्युटराइज कंट्रोल्ड रोबोट ऑर मशीन परफॉर्म टास्क कॉमनली असोसिएटेड विथ इंटेलिजन्स बीइंग. म्हणजेच काय की ह्युमन बीइंग सारखं इंटेलिजंट वर्क करण्याची जी काही ॲबिलिटी आहे एखाद्या रोबोटची, एखाद्या मशीनची किंवा कम्प्युटरची किंवा कम्प्युटर कंट्रोल रोबोटची, तर त्या गोष्टीला, त्या ॲबिलिटीला AI असं नाव दिलेलं आहे. म्हणजे एआयच्या खूप साऱ्या डेफिनेशन्स आहेत, त्यातली एक डेफिनेशन ही. ओके, आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयी थोडक्यात अजून जर सांगायचं झालं इन शॉर्ट मध्ये, द पॉवर ऑफ मशीन टू कॉपी इंटेलिजंट ह्युमन बिहेवियर. म्हणजे जसं ह्युमन बिईंग वागतात, बिहेव करतात, ऍज इट इज तसं कॉपी करून इंटेलिजंटली रोबोट्स किंवा मशीन कसं वर्क करतील त्याच्याशी रिलेटेड एक फेनॉमिना, त्याच्याशी रिलेटेड टेक्निक्स, टेक्नॉलॉजी म्हणजेच AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके, आता थोडंसं अजून जर पुढे गेलो आपण, तर एआयचे मी सांगितलं की खूप साऱ्या डेफिनेशन्स आहेत की त्यामध्ये काय काय करू शकतं एआय, काय काय करू शकतं एखादं मशीन, की डिसिजन मेकिंग असेल, काय डिसिजन घ्यायचंय. म्हणजे एखादं ऑब्जेक्ट आहे ते जर तुम्हाला उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायचं तर हे ह्युमन बिईंग करू शकतो, पण रोबोट ते कसं करेल, मग त्याला कुठल्या कमांड द्यावा लागतील, स्पीच रेकग्निशन, आपण जे काही बोलतोय तो कसं ओळखेल, ते मशीन कसं ओळखेल. ठीक आहे, अशा खूप सारे डेफिनेशन्स इथं दिलेले आहेत. ठीक आहे, तर आपण डायरेक्टली प्रॅक्टिकल एक्झाम्पल थ्रू बघूया की नेमकं एआय मध्ये काय काय ऍप्लिकेशन्स असतील किंवा एक्झाम्पल काय काय असतील. आता हे पहा, आपण म्हणतो की रोबोट्स, कंपॅरिझन बिटवीन रोबोट अँड एआय, किंवा मग आधी जे रोबोट्स असायचे काही 10-12 वर्षापूर्वी, त्या आधीच्या काळामध्ये ते रोबोट्स काय करायचे की एखादं त्यांना काम सांगितलं की ते ऍज इट इज करायचे. त्यांचं ह्युमन इंटेलिजन्स ते कितपत यूज करत होते किंवा नव्हते. आज काय होणार आहे की एखाद्या रोबोटला तुम्ही सांगितलं की एखादी वस्तू एका पॉइंट वरून दुसऱ्या पॉइंटवर घेऊन जा, तर मध्ये येणारे जे ऑब्स्टॅकल आहेत तो सगळं तो कॅप्चर करेल आणि तो पाथ त्याचा चेंज करेल आणि मग नंतर पुढे घेऊन जाईल. ओके, म्हणजे एआय चे रोबोट जे असतील इथं दिले पहा, थिंकिंग सुद्धा करतील. मॅथमॅटिक्सचे कॅल्क्युलेशन टाईप इथं एक विंडो दिलेली आहे. मॅथमॅटिक्स असेल, केमिस्ट्री असेल, जे काही असेल, फिजिक्स असेल, सगळ्यांचा डेटा त्या एआयच्या रोबोट्स मध्ये स्टोअर असेल आणि त्यानुसार ते एआयचे रोबोट्स हे वर्क करतील इन फ्युचर. आपण बरेचसे एक्झाम्पल आता बघणार आहोत. आता हे पहा की सेल्फ ड्रायव्हिंग कार्स हे एक एआयचं बेस्ट एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आपल्याला माहित आहे की सध्या सेल्फ ड्रायव्हिंग कार्स याची खूप जास्त चर्चा पूर्ण आपल्या इंडियामध्ये किंवा अब्रॉड सुद्धा होतीये. तर यामध्ये कुठले कुठले सेन्सर्स असतात, ते सेन्सर्स काय वर्क करतील, त्या सेन्सरनी ऑब्जेक्ट आणि पुढचं व्हेकल डिटेक्ट कसं करायचंय, ह्युमन बिईंग डिटेक्ट कसं करायचं, आपला पाथ कसा सिलेक्ट करायचा आहे, त्याच्या एरियामध्ये, रेडियसमध्ये काय कुठले कुठले ऑब्जेक्ट येतील, त्याला कोणत्या टाईपचे कॅमेराज, ऍडव्हान्स कॅमेराज, हे मॉडर्न टेक्निक्स फिट केलेले असतील आणि तो बाकीचे ऑब्जेक्ट कॅप्चर कसं करेल. इथं छोट्याशा इमेज मध्ये दिलेले आहे पहा. त्याचे जे ऍडव्हान्स कॅमेराज आहेत त्या कॅमेराज थ्रू ह्युमन बिईंग कसं तो कॅप्चर करेल किंवा मग एखादं कार कशी कॅप्चर करेल आणि त्या कारचा किंवा स्वतः व्हेकलचा तो पाथ सिलेक्ट कसा करेल, पाथ त्यांनी कोणता निवडायचा आहे. ठीक आहे, त्याला वेगवेगळे कलर कोडिंग इन फ्युचर येतील. सेल्फ ड्रायव्हिंग कार्स हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं. आता हे बघा, अलेक्सा आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल, आपण आपल्या घरामध्ये देखील यूज करतो अलेक्सा.
किंवा आजकालच्या नवीन व्हेकल्स आलेले आहेत, कुठली व्हेकल घ्या तुम्ही, क्रेटा असेल, ब्रेझा असेल, या गाड्यांमध्ये, या कार्समध्ये नवीन कुठल्याही असतील त्यामध्ये अलेक्सा सिस्टीम आलेली आहे. म्हणजे काय की तुम्ही ती जी साऊंड सिस्टीम असेल त्या साऊंड सिस्टीमला एवढं जरी म्हटलं की प्ले द म्युझिक, ठीक आहे, ती साऊंड सिस्टीम तुम्हाला विचारते, अलेक्सा तुम्हाला विचारेल की विच सॉन्ग यू वॉन्ट टू प्ले, कोणतं गाणं तुम्हाला प्ले करायचंय. तुम्ही गाणं जे काही पाहिजे असेल त्याचे लिरिक्स किंवा एखादं त्या गाण्यातलं सेंटेन्स जरी म्हटलात किंवा त्या गाण्यातलं स्टार्टिंग जरी तुम्ही बोललात तरी सुद्धा हे अलेक्सा तसा रिप्लाय करेल, ते गाणं प्ले करेल. म्हणजे हे काय झालं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एक अलेक्सा आपण घरातही यूज करतो, गाड्यांमध्ये यूज करतो. इन फ्युचर हे अलेक्सा वेगवेगळ्या मशिनरीज मध्ये सुद्धा येणार आहे. मग हे व्हॉइस डिटेक्ट कसा केला त्या अलेक्साने, ते एआय मध्ये किंवा त्या कोडिंग मध्ये तुम्हाला शिकायचंय. ओके, त्यानंतर आपण पाहतो की सिरी, आयफोन ज्यांच्याकडे आहेत ते त्यांना चांगलंच माहित असेल की सिरी काय आहे. आपण बोलणार, ते मशीन, तो मोबाईल, ते डिव्हाइस, ते गॅजेट आपला व्हॉइस डिटेक्ट करेल आणि त्यानुसार आपल्याला अँसर देईल किंवा रिप्लाय करेल किंवा आपल्याला जी इन्फॉर्मेशन आवश्यक आहे तर ती इन्फॉर्मेशन आपल्याला देईल. मेटा एआय आज आपल्या बऱ्याचशा डिव्हाइसेस मध्ये आपण यूज करतो. त्याच पद्धतीने गुगल असिस्टंट हे देखील एआयचं एक एक्झाम्पल आहे. एआय बेस्ड फेस डिटेक्शन अँड रेकग्निशन, आपण हे बऱ्याच वर्षापासून हे देखील यूज करतोय. आता त्याच्यामध्ये एआय टेक्निक्स ह्या यूज होत आहेत. फिंगरप्रिंट डिटेक्शन असेल किंवा मग फेस डिटेक्शन असेल तर ते देखील एआयचं एक बेस्ट एक्झाम्पल होऊ शकतं. यानंतर आता नेटफ्लिक्स जे आहे पहा, नेटफ्लिक्स आपण म्हणतो की फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणाल की यामध्ये एआय कसं यूज केलं जातं. नेटफ्लिक्स जे कोणी यूज करताल किंवा आपण कुठल्याही एखाद्या वेबसाईटला गेलो तर काय, फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती असेल, एखादा पर्सन असेल, त्याने समजा हॉरर मूवी बघायला सुरुवात केली तर बाकीचे पण त्याला जे रेकमेंड केले जातात व्हिडिओ ते हॉरर मूवी रिलेटेडच केले जातात. समजा एखादा विद्यार्थी स्टडी करतोय, एआय रिलेटेड सर्च करतोय तर त्याला सगळे व्हिडिओज हे एआय रिलेटेडच रेकमेंड केलं जातं. ते रेकमेंड कोण करेल, ते सॉफ्टवेअर करेल किंवा नेटफ्लिक्स करेल किंवा जे कोणी असेल, ते मशीनच आहे ना. ते मशीन तुम्हाला रेकमेंड करताय ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, कोणत्या बेसिसवर, तर तुमची बॅक हिस्ट्री काय, तुम्ही काय आधी सर्च केलंय किंवा कशा टाईपचे व्हिडिओ तुम्ही सर्च केले, कुठल्या इमेजेस सर्च केल्यात, स्टडी मटेरियल आहे की दुसरं तुम्हाला अजून काही इमेज ओरिएंटेड सर्च करायचंय, तर हिस्ट्री बॅकअप डेटा कुठेतरी स्टोअर असतो. त्या बेसिसवर ते तुम्हाला पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या रेकमेंड करत असतं नेटफ्लिक्स. त्याच पद्धतीने आपण जर बघूयात की गुगल मॅप्स, इन फ्युचर गुगल मॅप्स मध्ये इतक्या साऱ्या ऍडव्हान्समेंट येतील, खूप सारे चेंजेस हे येतील. आजही आपल्याला गुगल मॅपचा खूप जास्त यूज होतोय आणि इन फ्युचर एआय टेक्निकचा यूज करून गुगल मॅप हे अजून जास्त ऍडव्हान्स होईल. ओके, आता एआयचे मी तुम्हाला थोडेफार एक्झाम्पल सांगितले, ठीक आहे. हे आपण सगळं बेसिक बघतोय बरं का. मी टायटलच असं दिलंय की एआय मशीन लर्निंग अँड डेटा सायन्स फॉर बिगिनर्स. नवीन नवीन ज्यांना एआय नेमकं काय हे समजून घ्यायचं, शिकून घ्यायचं, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असेल. आणि आता बरेचसे मुलं एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही ब्रँच सिलेक्ट करतायत 12वी नंतर, तर त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ असेल. एआयचे ऍप्लिकेशन आता मी जे तुम्हाला सांगितले ना त्यापेक्षा खूप सारे ऍप्लिकेशन्स हे बऱ्याचशा फील्डमध्ये असणार आहेत. मग ती ऍग्रिकल्चर फील्ड असेल, गेमिंग असेल, फायनान्स असेल, एज्युकेशन असेल, रोबोटिक्स असेल, एंटरटेनमेंट असेल, ई कॉमर्स किंवा सोशल मीडिया, डेटा सिक्युरिटी, हेल्थ केअर, अशा खूप साऱ्या फील्डमध्ये एआय हे इन फ्युचर वर्क होणार आहे. म्हणून सध्या एआयची किंवा एआय इंजिनियर्सची ही डिमांड वाढत चालणार आहे अजून काही वर्षांनी. बऱ्याचशा पेपरमध्ये आपण बघतो की एआय मध्ये फ्युचरला जॉब किती असतील, ठीक आहे. तर आता डेटा सायन्स, डेटा सायन्सच्या देखील खूप सारे डेफिनेशन्स इथं आहेत, पण मी तुम्हाला एका इमेज थ्रू दाखवतो की डेटा सायन्स आणि मशीन लर्निंग यामध्ये डिफरन्स काय असतो. एक फनी इमेज मी घेतली होती की कुणाला डेटा सायन्स म्हणजे नेमकं काय वाटतं, ठीक आहे. गुगलवरून अशा खूप सारे इमेजेस तुम्ही घेऊ शकता. आता
थोडक्यात या आधीची जी इमेज होती त्यात दिलं होती की डेटा सायन्स, मॅथमॅटिक्स, सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री या सगळ्यांशी रिलेटेड अशी ती ब्रँच आहे. आता ही इमेज जर तुम्ही केअरफुली बघितली तर मी हेडिंग त्याला दिले की कोरिलेशन बिटवीन AI, ML अँड DS म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग अँड डेटा सायन्स यामध्ये नेमकं काय कोरिलेशन आहे. इमेज जरी बघितली तरी सुद्धा तुम्हाला समजतंय यामध्ये काय कोरिलेशन असेल किंवा हे दोघं एकमेकांशी कसे निगडीत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अंडरच मशीन लर्निंगच्या टेक्निक्स येतात. ओके, त्याच्याच अंडर किंवा डेटा सायन्स हे असं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोन्हीच्या कोरिलेशन मध्ये चालणारं असं ते डेटा सायन्स आहे. फार मोठी फील्ड आहे. बिग डेटा त्यातला एक मोठा कन्सेप्ट आहे आणि डीप लर्निंग हा मशीन लर्निंग मधला एक कन्सेप्ट. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी इथे बेस्ट एक्झाम्पल देतो. आम्ही त्या रिलेटेड एक प्रॅक्टिकल सुद्धा केलं होतं. तुमच्याकडे एखादा डेटा आहे. ओके, तुमच्याकडे जर एखादा डेटा आहे आणि तो डेटा फॉर एक्झाम्पल टेम्परेचर रिलेटेड असेल, लेटेस्ट से मागच्या 100 वर्षाचा ॲव्हरेज टेम्परेचरचा डेटा तुमच्याकडे आहे. म्हणजे पर मंथ एका महिन्यामध्ये ॲव्हरेज टेम्परेचर किती होतं जानेवारी टू डिसेंबर एका वर्षाचं. त्याच पद्धतीने जर 100 वर्षांचा एक्सेल शीट मध्ये डेटा तुमच्याकडे असेल तर तो डेटा आपल्याला काय करायचा आहे की यूज करून त्याला वेगवेगळं पायथॉन कोडिंग देऊन AI टेक्निक्स यूज करून मशीन लर्निंग टेक्निक्स यूज करून त्या डेटावर आपल्याला प्रोसेसिंग करून तिथून काहीतरी आउटपुट घ्यायचंय. उदाहरणार्थ आज 2024 चालू आहे तर आधीच्या 100 वर्षाचा एक्सेल शीट मधला डेटा आपण यूज करून त्याला कन्वर्ट करतो SQL फॉर्मॅटमध्ये किंवा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये. तर तो डेटा कन्वर्ट करून आणि त्याला पायथॉन कोडिंग प्रोग्रामिंग देऊन AI चे प्रोग्रामिंग देऊन फ्युचर प्रेडिक्शन आपण करू शकतो. म्हणजे 2024 ला ऍव्हरेज टेम्परेचर किती असू शकतं ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, कोणत्या आधारावर, मागच्या 100 वर्षाचा डेटा यूज करून. तसंच आपण एखादा इंडस्ट्रियल डेटा जर असेल, ठीक आहे, त्या डेटाचा यूज करून तुमच्या कंपनीची ग्रोथ काय असेल याविषयी वेगवेगळे ग्राफ्स हे प्लॉट करू शकतो. म्हणजे डेटा सायन्स, मशीन लर्निंग हे सगळं कॉम्बिनेशन मध्ये चालणार आहे इथून पुढे. ओके, आता इथं एक शॉर्ट डिफरन्स दिलेला आहे पहा AI मधला आणि मशीन लर्निंग मधला. ठीक आहे, आता डिफरन्स तुम्हाला सगळा डिटेल सांगत नाही कारण हायलाइटेड पॉईंट मी इथे केले की AI आणि मशीन लर्निंग यामध्ये नेमकं कसा डिफरन्स सांगता येतं. AI एम्स टू मेक अ स्मार्ट कम्प्युटर सिस्टम वर्क जस्ट लाईक अ ह्युमन टू सॉल्व्ह कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम. म्हणजे काय की AI स्मार्ट कम्प्युटर सिस्टम किंवा डिव्हाइसेस बनवेल की जे ह्युमन बिईंग सारखं वर्क करेल आणि आपल्याला त्याचा यूज कुठे होईल तर कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्याचा यूज होईल. ओके, मशीन लर्निंग काय करेल की मशीन लर्निंग अलाउज मशीन टू लर्न फ्रॉम डेटा सो दॅट दे कॅन प्रोव्हाइड ॲक्युरेट आउटपुट. ॲक्युरेट आउटपुट आपल्याला जर घ्यायचं आहे तर मशीन लर्निंगचे वेगवेगळे अल्गोरिथम्स असतात. तर त्याचा यूज करून आपल्याला ॲक्युरेट आउटपुट हे मिळू शकतं. ओके, इथं अजून एक गोष्ट मी हायलाइट केलेली, मशीन लर्निंग इज सबसेट ऑफ AI. मगाशीच्या इमेज मध्ये देखील आपण बघितलंयच की AI चा एक सबसेट आहे मशीन लर्निंग, त्याचा सबसेट आहे डीप लर्निंग. आता या गोष्टी तुम्हाला इन फ्युचर कानावर पडतील. नवनवीन टेक्निक्स या आपल्या समोर येणारच आहेत आणि AI मध्ये सुद्धा, मशीन लर्निंग मध्ये सुद्धा खूप सारे प्रोग्रामिंग आहेत आणि नेमकं काय यूज करायचं आहे. आता डेटा सायन्स आणि मशीन लर्निंग यातला डिफरन्स सांगितलेला आहे. तर इथं मी दोन गोष्टी हायलाइट केल्यात, एक पायथॉन आणि आर प्रोग्रामिंग. तर पायथॉन कोडिंग किंवा पायथॉन प्रोग्रामिंग हे ज्या विद्यार्थ्यांना, ज्या व्यक्तीला, ज्या पर्सनला AI मध्ये एंट्री करायची, AI मध्ये फ्युचर आहे असं वाटतंय, AI मध्ये जॉब्स करायचा आहे, AI टेक्निक शिकून घ्यायच्या, त्यांनी पायथॉन कोडिंग हे आधी शिकून घेणं आवश्यक आहे. कारण AI मध्ये मॅक्झिमम यूज केलं जाणार ते पायथॉन कोडिंग इथून पुढे असणार आहे. पायथॉन विषयी जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन, तो प्रोग्राम रन कसं करायचा पायथॉन मध्ये केलं जातं की वेगवेगळे सॉफ्टवेअर, गुगल कोलॅब एक आहे, ज्युपिटर नोटबुक आहे, अशा सगळ्यामध्ये पायथॉन कोडिंग आपण रन करू शकतो. ठीक आहे, तर बेसिक तुम्हाला याद्वारे मी सांगतोय फक्त. आता मशीन लर्निंग मध्ये सुपरवाइज लर्निंग, अनसुपरवाइज लर्निंग, रिएन्फोर्समेंट लर्निंग. तर याविषयीचा एक डिटेल व्हिडिओ मी नंतर घेणार आहे. हे शब्द फक्त सध्या तुमच्या कानावर पडतायत, हे चांगलं आहे. जास्तीत जास्त माहिती याची आपल्याला असणं आजच्या काळात आवश्यक आहे. फ्युचर जर याचं आहे तर सुपरवाइज लर्निंग मध्ये वेगळे परत अल्गोरिथम येतात. मग डिसिजन ट्री म्हणजे काय, रॅन्डम फॉरेस्ट म्हणजे काय, त्याचे अल्गोरिथमचे टाइप्स आहेत, ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पण बघणारच आहोत. सध्या फक्त हे लक्षात ठेवा की हे अप्रोचेस टू
मशीन लर्निंग, सुपरवाइज, अनसुपरवाइज आणि रिइन्फोर्समेंट लर्निंग. ऍक्च्युली हा तसा पार्ट फार मोठा आहे. सुपरवाइज लर्निंग मध्ये नेमकं काय येतं, इनपुट पासून आपल्याला आउटपुट कसं घ्यायचंय, कुठला डेटा यूज करायचा आहे, त्या डेटावर प्रोसेसिंग करून प्रोग्रामिंग देऊन आउटपुट कसं जनरेट करायचंय. ओके. आणि अनसुपरवाइज लर्निंग काय, इथे रिइन्फोर्समेंट मध्ये रिवॉर्ड्स वगैरे हे जे दिलेले हे नेमकं काय, तर हे आपण येणाऱ्या व्हिडिओज मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. अजून एक छोटासा डिफरन्स आहे, हे मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन. कारण असं आहे की रिइन्फोर्समेंट लर्निंग असेल, अनसुपरवाइज आणि सुपरवाइज लर्निंग असेल, हे एक्सप्लेन करण्यासाठी स्पॅन थोडासा जास्त लागणार आहे. ठीक आहे. मला त्यातलं जेवढं नॉलेज आहे ते मी तुम्हाला निश्चितच सांगेल. ठीक आहे. वेगवेगळे अल्गोरिथमचे नाव इथं दिलेले आहेत, आपण वन बाय वन ते सगळे बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघितलंय की AI, मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स याविषयी बेसिक्स किंवा थोडक्यात ते आपण बघितलंय. इन फ्युचर जसजसं तुमचे ऍडमिशन होतील किंवा यानंतर देखील काही दिवसांनी आपण त्याविषयी अजून थोडंसं डिटेलमध्ये AI आणि मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स याविषयी बघणारच आहोत. वेगवेगळे व्हिडिओ यानंतर देखील बनवणार आहोत. तर माझ्या चॅनलला अक्षय व्ह्यू पॉइंटला सबस्क्राईब करा, कारण ऍडमिशन रिलेटेडच नाही तर अकॅडमिक्स रिलेटेड सुद्धा टॉपिक आपण या अक्षय व्ह्यू पॉइंट या चॅनलवर घेऊन येणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्स आणि लवकरच आपण परत भेटूयात. परत एकदा धन्यवाद.